नमस्कार, माझं नाव सौ समता समीर पाटील, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौलसराई. अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. कालचा दुसरा दिवस. दिवसाची सुरुवात अतिशय सुंदर राष्ट्रगीताने, राज्यगीताने तसंच मातेसरांच्या सुमधुर आवाजाने झाली. प्रार्थनाने वातावरण अतिशय आनंददायी आल्हाददायी झालं. तदनंतर पहिल्या दिवशी प्रशिक्षणाच्या काय झालं थोडक्यात आपलं मत श्री शरण पाटील सर यांनी व्यक्त केलं. त्यानंतर थळे सरांनी सर्व प्रशिक्षणार्थींचं स्वागत केलं आणि त्यांनी विषयाला सुरुवात केली. खरं तर त्यांनी विषय जो हाताळला तो अतिशय महत्त्वाचा आहे की जागतिक स्वीकार्यता म्हणजे काय. असं व्यक्तित्व तयार करायचं आहे की जे 21व्या शतकाला सामोरं जाईल, की जे जगाला स्वीकार्य असेल. असं मूल तयार करताना आपण आपल्या परीने काय प्रयत्न करणार आहोत, आपण शाळेमध्ये मुलाला काय शिकवणार आहोत किंवा आपण काय देणार आहोत हे फार महत्त्वाचं आहे. की इतर धर्मांचा आदर करायला मुलाला शिकवायचा आहे, इतर संस्कृतीचा मान राखायला मुलाला शिकवायचं आहे. तसंच विविध भाषांचं ज्ञान मुलाला आपण दिलं तर आपली मुलं देखील PISA लेवलपर्यंत नक्की पोहोचतील असे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यानंतर बाबळेवाडी शाळेचे उत्तम उदाहरण आपल्यासमोर देण्यात आलं की बाबळेवाडी शाळेमध्ये कोणत्या चांगल्या बाबी आहेत त्या आपण पाहिल्या. बाबळेवाडी शाळेतील कोणत्या बाबी आपण शाळेमध्ये करणार आहोत किंवा करत आहोत ह्याच्यातून आपल्याला एक चांगली प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेने आपण काम करू. पण हे सर्व काही झालं तरी बाबळेवाडीचंच उदाहरण काय तरीसुद्धा मी माझ्या शाळेमध्ये कोणते प्रयत्न करू शकतो किंवा मी माझ्या स्वयंप्रेरणेने माझी शाळा कशी उत्तम दर्जापर्यंत नेऊ शकतो हे माझ्यावर अवलंबून आहे. त्यानंतर 6Cचं आपल्याला मार्गदर्शन केलं गेलं. 6 कौशल्य कोणती आहेत? क्रिएटिव्हिटी, कोलॅबोरेशन, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, कॉन्फिडन्स आणि कंपॅशन. ही 6 कौशल्य ज्या विद्यार्थ्याला प्राप्त झाली तो विद्यार्थी 21व्या शतकातील जी काही आव्हानं त्यासमोर येतील त्या आव्हानांना तो नक्की सामोरं जाईल. त्यामुळे ही स्किल्स आपण आपल्या मुलांमध्ये डेव्हलप करायची आहेत. त्यानंतर 4 आयाम देखील आपल्याला कळले. 4 आयाम असे की असं मूल तयार करा की जे जागतिक स्वीकार्य असेल, असं मूल तयार करा की जे भविष्यासाठी तयार असेल. 100% क्षमता, 100% उपयोग आणि PISA लेवलपर्यंत आपल्याला PISA रेडीपर्यंत ही मुलं आपल्याला तयार करायची आहे. त्यानंतर 4 पातळ्या. आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला 4 स्तरावर काम करावं लागतं. त्या 4 पातळ्या देखील आपल्याला काल समजल्या. त्यातली पहिली आहे स्वपातळी, दुसरी समाज पातळी, तिसरी भौतिक पातळी आणि चौथी प्रशासन पातळी. 4ही पातळ्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत, पण त्यात देखील स्वपातळी अतिशय महत्त्वाची आहे, अतिशय कठीण आहे. कारण स्वपातळीत काम आपल्याला स्वतःला करायचं आहे. जेवढं काही आपल्याला शक्य आहे तेवढं आपण दुसऱ्यावर अवलंबून न राहता जेवढं काही करणं शक्य आहे ते आपण करायचं आहे. पण हे करताना स्वपातळीवर काम करताना आपण इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपण नक्कीच घ्यायची आहे. त्यानंतर अध्ययन निष्पत्ती हा महत्त्वाचा मुद्दा हाताळला गेला. अध्ययन निष्पत्ती म्हणजे नेमकं काय? अध्ययन निष्पत्ती शिक्षकाला का माहीत असणं गरजेचं आहे. जर अध्ययन निष्पत्ती तुम्हाला माहीत नसतील तर आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे तेच कळणार नाही. उदाहरणार्थ आपण एखादा धडा शिकवतो, एखादा पाठ शिकवतो, कविता शिकवतो किंवा एखाद्या वर्गाला एखादा घटक शिकवतो. त्या घटकातून नेमकं आपल्याला विद्यार्थ्याला काय द्यायचं आहे हे जर माहीत नसेल तर आपण त्या विद्यार्थ्याची प्रगती करू शकणार नाही. म्हणून प्रत्येक शिक्षकाला त्या वर्गाच्या इयत्तानिहाय, विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती माहीत असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण त्यामध्ये ज्या अपेक्षित क्षमता आहेत विद्यार्थ्याला येणं त्या आपण त्याला देऊ शकतो. मग कोणकोणत्या क्षमता आपल्या मुलांमध्ये आहेत हे प्रत्येक शिक्षकाला माहीत असतं आणि या प्रत्येक क्षमतेचं काल छानपैकी चर्चा करण्यात आली. त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे अध्ययन स्तर. अध्ययन स्तर निश्चित करणं फार गरजेचं आहे. आपल्याकडं मुलं जशी असतील तर प्रत्येक मुलाचा अध्ययन स्तर नेमका कोणता आहे हे माहीत असायला पाहिजे. जर आपला मुलगा अक्षर स्तरावर असेल आणि आपण त्याला उतारा वाचायला देत असू तर त्याच्यामध्ये काही प्रगती होणार नाही. तुम्ही रोज उतारा वाचायला दिलात तरी त्याला काही कळणार नाही, तो वाचणार नाही. पण तुम्हाला नेमकं हे माहीत आहे की नाही माझा विद्यार्थी अक्षर स्तरावरच आहे, त्याला मुळाक्षरांची ओळख आहे, मग पुढे काय, मग त्याला आपण शब्द शिकवणार आहोत. मग शब्दांमध्ये सुद्धा पूर्ण 14 कळीचे शब्द त्याला येणं अपेक्षित आहे. तेव्हाच तो वाक्य वाचेल किंवा पुढचा उतारा वाचेल आणि समजपूर्वक वाचनापर्यंत पोहोचेल. म्हणून प्रत्येक शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याचा पहिला स्तर निश्चित करायला हवा. जर मुलाला अंकांची ओळख नसेल तर तुम्ही त्याला वेळेस कशी काय शिकवू शकाल? शक्यच नाही. म्हणून आधी मुलाला अंकांची ओळख द्या, नंतर पुढच्या हळूहळू स्टेप्स तुम्ही घेऊन त्या विद्यार्थ्याचा स्तर उंचावू शकाल. प्रत्येक विद्यार्थी आपल्या वर्गात जो आहे त्याची गती सारखी नसते. तर आपल्याकडे 3 लेवलची मुलं असतात. एक असर, 2 नास आणि 3 PISA. असर म्हणजे अध्ययन गती कमी असणारे विद्यार्थी, नास म्हणजे अध्ययन गती मध्यम असणारे विद्यार्थी आणि PISA म्हणजे अध्ययनाची गती जास्त असणारे विद्यार्थी. मग प्रत्येक विद्यार्थ्याची गरज आपल्याला ओळखणं फार गरजेचं आहे. जर त्याची गरज काय आहे हे आपण ओळखलं नाही
तर काही उपयोग नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार देणं फार अपेक्षित आहे. आणि कालच्या प्रशिक्षणातून समता आणि समानता हे 2 शब्दांमधील नेमका अर्थ काय ते फार उत्तमरित्या समजलं. सरांनी खूप चांगलं सांगितलं की समानता म्हणजे सर्वांना सारखं देणं. 3 विद्यार्थी आहेत, 3 विद्यार्थ्यांना एक भाकरी दिली ही झाली समानता. पण त्याला जर जास्त ज्ञानाची भूक असेल तर त्याला जास्त द्या, एखाद्याला थोडी कमी असेल त्याला कमी द्या. म्हणजे ज्याला जे हवंय ते देणं म्हणजेच समता. हा अतिशय सुंदर म्हणजे बघा प्रशिक्षणातून आपल्याला अशा काही ज्या संकल्पना आहेत त्याचा नेमका अर्थ आपल्याला समजतो. त्यानंतर शिक्षण देतो म्हणजे नेमकं काय करतो. आपण बऱ्याच चर्चा केल्या, मी अशा पद्धतीने शिक्षण देतो, मी तसं शिक्षण देतो, मी त्याला असे कौशल्य विकसित करतो, मी त्याला असे अध्ययनानुभव देतो. पण नुसते अध्ययनानुभव द्यायचे नाही तर त्याच्यावर विद्यार्थ्याला चिंतन मनन करायला लावणं फार गरजेचं आहे. आपण सहली आयोजित करतो, सहलीतून मुलांनी निरीक्षण केलं गेलं पाहिजे किंवा शाळेत येऊन त्यावर 2 शब्द बोलले पाहिजेत. म्हणजे थोडं तरी काहीतरी घरी चिंतन केलं असेल त्या विषयावर की नाही आज आम्हाला असं झालं, आम्ही गडावर गेलो होतो पण तिथे खूप कचरा पडला होता. मग त्याने शाळेत येऊन सांगितलं पाहिजे दुसऱ्या दिवशी की नाही की सर गडावर खूप काल कचरा होता. म्हणजेच काय नक्कीच त्या मुलांनी त्या गोष्टीवर थोडंसं चिंतन केलं असेल ना की आपला परिसर स्वच्छ ठेवणं, त्याला खूप ते शाळेत स्वच्छतेबद्दल महत्त्व सांगितलं गेलं असेल आणि मग त्याच्या डोक्यातून ते विचार आले असतील की नाही ह्या गोष्टीवर आपण थोडंसं चिंतन केलं पाहिजे किंवा भविष्यात जेव्हा तो मोठा होईल तेव्हा तो नक्कीच गड किल्ले साफ करायला जाणार, कारण त्या शाळेमध्ये ते संस्कार त्यावर रुजले गेलेले असतील. अशा प्रकारे आपण वेगवेगळी मुलांमध्ये कोणती कौशल्य असायला हवी, आपण कोणत्या पातळीवर काम करायला असायला हवं, आपला अध्ययन निष्पत्ती, अध्ययन स्तर आणि वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य मुलांना माहिती झाली पाहिजेत. या संपूर्ण दिवसात मुलांना एवढं समजलं की मुलांना शिकवण्यापेक्षा मुलांना शिक्त केलं पाहिजे, विद्यार्थी सक्षम बनला पाहिजे. त्याच्यामध्ये अशा काही कौशल्य निर्माण केली पाहिजेत की 21व्या शतक जेव्हा येईल तेव्हा तो प्रत्येक आव्हानांना सामोरं जाईल. तज्ज्ञ मार्गदर्शकांनी अतिशय उत्तमरित्या आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि ज्या आपण निलेश बुगे सरांच्या व्हिडिओ ऑडिओ ऐकल्या त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाला अतिशय पूर्णता मिळाली असं मला वाटतं. आणि काल आपल्याच प्रशिक्षणार्थीमधले विलास पनासे सर यांचा वाढदिवस होता, तोही आपण उत्साहाने साजरा केला, त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू.